जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहे। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। कुरान हद्दीस यवनास देशी, व्यर्थ लढविशी सुन्नी शिया। कुरान हद्दीस यवनास देशी, व्यर्थ लढविशी सुन्नी शिया। तूच रामचंद्र झाला अयोध्येस, तूच रामचंद्र झाला अयोध्येस, वधी रावणास पत्नीसाठी। तूच रामचंद्र झाला अयोध्येस, वधी रावणास पत्नीसाठी। कृष्ण होऊनिया मामास मारिले, कृष्ण होऊनिया मामास मारिले, कोळ्याने वधिले तोच तुका, कोळ्याने वधिले तोच तुका। सत्य आचरण निर्मिक आधार, सत्य आचरण निर्मिक आधार, सुखाचे माहेर ज्योती म्हणे। सत्य आचरण निर्मिक आधार, सुखाचे माहेर ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या ओळींमध्ये महात्मा फुले यांनी वेगवेगळ्या धर्मातील ईश्वरी संकल्पना आणि मानवी भेदभावांवर भाष्य करत आहेत। यवन देशामध्ये कुराण आणि हदीस हे पवित्र ग्रंथ असतानाही तिथे सुन्नी आणि शिया पंथाचे लोक आपापसात का भांडत असतात? तूच अयोध्येला रामचंद्र म्हणून अवतार घेतलास आणि पत्नीसाठी रावणाचा वध केलास, आणि तूच कृष्ण बनून स्वतःच्या मामाचा वध केलास, तरीही लोक धर्माच्या नावावर आपापसात का लढतात? ज्योतिबा फुले म्हणतात की खरा धर्म किंवा सुखाचे माहेर हे कोणत्याही बाह्य अवडंबरावर नसून सत्याचे आचरण आणि अंतःकरणाची निर्मळता हाच माणसाच्या जीवनाचा खरा आधार आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।